म्हणून जाता जाता एवढंच सांगेल, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 16 वर्षाचं पूर रायरेश्वराच्या मंदिरात जातं, दह्याचा नाही, दुधाचा नाही, अमृताचा नाही, रक्ताचा अभिषेक करतं आणि काय संकल्प करतं वयाच्या 16 वर्षी, काय संकल्प करतं, माझ्या महाराष्ट्रातील, माझ्या देशातील सर्व प्रजा सुखात नांदण्यासाठी एक दिवस हिंदवी स्वराज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं ही इच्छा 16 वर्षाच्या पोराची नसून ही इच्छा जिजाऊ माँसाहेबांची इच्छा होती की माझ्या मुलानं काय कार्य केलं पाहिजे महाराज. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जर होऊन गेले नसते तर काय अवस्था झाली असते आज विचार करा महाराज. शंभूराजांना साखळ दंडाने बांधलं महाराज. तरुण पिढीला माझी विनंती जाता जाता, माझ्या कीर्तनातून एवढं जरी आज तुम्ही घेऊन गेलात आणि संकल्प केलात तरी भरपूर झालं. 16-17 वर्ष झालं मी कीर्तन करतो, आजपर्यंत 40-50 गावात मी एक प्रथा बंद पाडली. कोणती प्रथा? एवढंच लक्षात ठेवा, बाकी नाही काय ठेवलं तरी चालेल. लाखा गावामध्ये वर्षभरात जेवढ्या महापुरुषांच्या जयंती आपण साजरी करत असताल, लाखा असेल, सातारा असेल, मांगोडगाव, आपण जेवढ्या गावचे तेवढे लक्षात घ्या. दिस इज नॉट शिवजयंती. ही खरी शिवजयंती नाही. राजांच्या प्रतिमेसमोर दारू पिऊन नाचायचं, लाखो रुपयाचा डीजे लावायचा, गुलाल उधळायचा, नृत्य काम करायचं. दिस इज नॉट शिवजयंती. आचार अपेक्षित आहे, तुम्ही कसे वागतात, दिस इज शिवजयंती. कुठलेही महापुरुष असतील, सगळेच आले, कुठल्याही महापुरुषांच्या प्रतिमेसमोर मद्यपान करून नृत्य काम करायचं नाही, एवढं ठरवा. मग काय करायचं महाराज? कीर्तन ठेवा, त्यांचं चरित्र समाजाला अनुसरून सांगायला हवा, व्याख्यान ठेवा, प्रबोधनाचं कार्य घडलं पाहिजे, त्यांचं चरित्र उगवत्या पिढीसमोर आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे उगवती पिढी घडली पाहिजे. तेव्हाच त्यांना महाराज आनंद वाटेल की माझा मावळा शोभायला लागला. का पुढचे अभिमान काम